बीडच्या तरुणाने पुण्यात आत्महत्या करत आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना काल पुण्यामध्ये घडलेली आहे। बीडवरून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी तो आला होता आणि त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं की तो आत्महत्या करतो आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली। उत्कर्ष महादेव शिंगणे असं या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे। भोपाळ AIMS या कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता। त्याने आपल्या व्हॉट्सअपला मी स्वतः आत्महत्या करतोय अशा प्रकारचं एक आत्महत्येचं चिठ्ठी जी आहे ती लिहिली आणि त्यानंतर त्याने स्वतःचं जीवन संपवलंय। एक हुशार स्वप्नाळू तरुण पुण्याच्या शिक्षण नगरीत आला डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन, पण या स्वप्नांचा शेवट झाला एका काळोख्या बाथरूममध्ये। होय, बीडच्या उत्कर्ष महादेव शिंगणे या 20 वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली। भोपाळ AIMS मध्ये शिक्षण घेत असलेल्या उत्कर्षने AFMCच्या परिसरात स्वतःचं आयुष्य संपवलं। आत्महत्येच्या आधी उत्कर्षने सोशल मीडियावर स्टेटस टाकलं आणि व्हॉट्सॲपवर शेवटची निरोपाची चिठ्ठी पाठवली। कुटुंबियांनी तात्काळ कंट्रोल रूमला कॉल दिला। माझा मुलगा आत्महत्येचा प्रयत्न करतोय, कृपया वाचवा। AFMCच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसराची झडती घेतली आणि बॉईज हॉस्टेलमधल्या वन टॉप DS या रूममध्ये बाथरूममधील एक थरारक दृश्य समोर आलं। उत्कर्षचा मृतदेह कमोडवर बसलेल्या अवस्थेत, शेजारी चाकू आणि रक्ताचा सडा, त्याचं साहित्य पाठीमागे ठेवलेलं होतं आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं तो आता आपल्यात नाही। एक हुशार विद्यार्थी, एक अस्वस्थ मन आणि एक प्रश्न, अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण काय करतोय? हा होता बीडच्या उत्कर्षाचा शेवटचा प्रवास, पण समाजासाठी एक मोठा इशारा। 5/2025 रोजी सकाळी पुणे शहर पोलीस कंट्रोल रूमला बीड येथून डॉक्टर शिंगणे यांनी कॉल केला होता की आमच्या मुलाचा फोन लागत नाही आणि आम्हाला मोबाईलवरती त्यांनी सुसाइडल नोट पाठवलेली आहे अशी माहिती कंट्रोल रूमकडून वानवडी पोलीस स्टेशनला मिळताच लागलीच वारवडी सिनियर PI हे AFMC कॉलेजला पोहोचले। त्या ठिकाणी अधिकची माहिती घेतली असता AFMC पुणे या ठिकाणी मागील आठवड्याभरापासून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा चालू आहेत। मग AFMCच्या अधिकाऱ्यांनी त्या परिसरामध्ये शोध घेतला असता उत्कर्ष महादेव शिंगणे वय 20 वर्ष, मूळचा राहणारा भाग्यनगर बीड, सध्या तो भोपाळ AIMS या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाला आहे। तो ज्या ठिकाणी खेळाडूंना राहण्याची व्यवस्था केली होती त्या हॉस्टेलमध्ये त्यांनी शोध घेतला असता त्यांना तो टॉयलेटमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आला। लागलीच पोलिसांनी त्या ठिकाणी आयकार बोलवून पुढील तपासास सुरुवात केली। जेव्हा तिथे आम्ही परिसराची पंचनामा वगैरे केला, त्याच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट आढळून आली। त्यामध्ये त्यांनी याबाबत कोणालाही दोषी धरू नये असा मेसेज त्याने त्याच्या आईवडिलांना मोबाईलवरती पाठवून स्वतःच्या स्टेटसवरतीही ठेवलेला होता। मुलगा MBBSच्या फर्स्ट इयरला भोपाळ येथील AIMS कॉलेजमध्ये शिकत होता। तो मागील वर्षी त्याचा ऑल इंडिया 500वा रँक होता। त्याला 720 पैकी 710 गुण मिळालेले होते। त्याचे वडील ही स्वतः डॉक्टर आहेत, ॲनेस्थेशिस्ट आहेत आणि त्याचा मोठा भाऊसुद्धा कराड येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सेकंड इयरचं MBBSचं शिक्षण घेत आहे। सर, प्रायमा फेसी काही रिझन कळलं की काय नेमकं त्यांनी कशामुळे सुसाईड केली? यातील मयत उत्कर्ष शिंगणे हा डिप्रेशनमध्ये होता। यापूर्वीही त्याचे वैद्यकीय उपचार चालू होते। ज्या महाविद्यालयात शिकत होता तेथील हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो डिप्रेशनचे उपचार घेत असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचे आईवडील आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनीही आम्हाला त्याच्या डिप्रेशनच्या अनुषंगानं वैद्यकीय उपचार घेत असल्याबाबतची कागदपत्र दाखवलेली आहे। सुसाईड नोटमध्ये त्यानं नमूद केलेलं आहे की सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये कंपल्सरी असणारा अटेंडन्स, अवघड अभ्यास पद्धती, यामध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल व्हावा असं लिहून माझ्या आत्महत्येबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, मी अभ्यासक्रमाला कंटाळून तणावाखाली आत्महत्या करत आहे
असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. जेव्हा ही घटना त्यांच्या घरच्यांना समजली तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांना कॉल केला आणि या संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्याच्या बॉईज हॉस्टेलमध्ये असणाऱ्या टॉयलेटमध्ये मिळून आला आहे. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.